कॉलेजचा पहिला दिवस, गर्दी, गोंधळ, नवीन चेहरे, नवीन स्वप्न आणि तिच्या मनातली भीती. जान्हवी पहिल्यांदाच पुण्यात आली होती. गावातून शहरात मोठी स्वप्न घेऊन आणि आईवडिलांनी कष्टाने तिला शिकवायला पाठवलं होतं. ती साधी, शांत, डोळ्यात मोठं जग घेऊन फिरणारी मुलगी होती. कॉलेजच्या आवारात उभी असताना अचानक तिच्या हातातील पुस्तके खाली पडली. "अरे, सॉरी, मी पाहिलंच नाही," असा एक आवाज आला. ती वाकून पुस्तक उचलत होती. त्यानेही हात पुढे केला. दोघांचे हात एकमेकांना स्पर्शले आणि क्षणभर वेळ थांबली. तो मयूर होता. उंच, आत्मविश्वासू, चेहऱ्यावर खोडकर स्मितहास्य आणि त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. जणू समोरच्याला पूर्ण वाचून काढेल असं काहीतरी होतं. "फर्स्ट इयर?" त्याने हसत विचारलं. मग तिने फक्त मान हलवली. "मी मयूर, सेकंड इयर. काही मदत लागली तर सांग." त्या एका वाक्याने तिच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू झाला होता. तिला तेव्हा माहिती नव्हतं, दिवस असे जात होते. मयूर नेहमी तिच्या आसपास असायचा. कधी कॅन्टीनमध्ये चहा घेताना, कधी लायब्ररीत तिच्या समोर बसलेला, कधी बस स्टॉपवर योगायोगाने भेटणारा. एक दिवस त्याने तिला विचारलं, "तू एवढी शांत का असतेस?" तर ती हसत म्हणायची, "मला गोंधळ आवडत नाही." "मग माझ्याशी मैत्री कशी केलीस?" असं तो चिडवायचा. तेव्हा ती काही बोलायची नाही, पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू त्याला उत्तर असायचं. प्रेम कधी झालं कळलंच नाही. त्या दोघांची मैत्री हळूहळू सवय झाली. सवय हळूहळू जिव्हाळा झाला आणि जिव्हाळा प्रेम झालं. एका पावसाळी संध्याकाळी कॉलेजच्या गच्चीवर जान्हवी तो पहिल्यांदाच तिला त्या नावाने हाक मारतो होता. "तुला माहिती आहे का, तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात शांत जागा आहेस." हे ऐकून ती गोंधळली. "मयूर, तू असं का बोलत आहेस?" "का? खरं आहे ना की पल्लवी, तू मला खूप आवडतेस." "माझं पहिलं प्रेम." पहिल्यांदाच कुणीतरी आपल्याला निवडले अशी भावना ती शब्दात मावत नव्हती. त्या क्षणी ती काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मग तो समजला. "मी थांबेन, तुला वेळ देतो." त्या रात्री तिला झोप लागली नाही, कारण हळूहळू स्वप्न विणली जात होती. दोघं एकत्र अभ्यास करायचे, भविष्यासाठी स्वप्न प्लॅन्स करायचे. "तू मोठी आर्किटेक्ट होणार आणि तू?" मी तुझ्या प्रत्येक स्वप्नात तुझ्या बाजूला उभं राहणार." तेव्हा तिला विश्वास वाटायचा. पहिलं प्रेम इतकं निष्पाप असतं की ते कधी तुटेल असं वाटतच नाही. पण मग त्यानंतर हळूहळू त्यांच्यात गैरसमज वाढले. त्या दिवशी कॉलेजमध्ये कुजबूज सुरू झाली होती. मयूर आणि माया काल एकत्र दिसले. दोघे खूप जवळ होते म्हणे. तेव्हा जान्हवीने दुर्लक्ष केलं. पण दुपारी तिने स्वतः पाहिलं. मयूर मायासोबत हसत उभा होता. तिने त्याचा हात पकडला होता. हे पाहताच जान्हवीच्या पायाखालची जमीन सरकली. ती काही न विचारता तेथून निघून गेली. त्या संध्याकाळी मयूर तिच्या मागे धावत आला. "जान्हवी, ऐक ना, मला काही ऐकायचं नाही." ती पहिल्यांदाच त्याच्यावर इतकी ओरडली होती. "तू गैरसमज करत आहेस. मी जे पाहिलं ते पुरेसं आहे." आता तो समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण तिच्या मनात संशयाचं बी पेरलं गेलं होतं. कारण पहिलं प्रेम जितकं नाजूक तितकंच हट्टी असतं. "ठीक आहे," तो शेवटी म्हणाला. "जर तुला माझ्यावर विश्वास नाही, तर मी काहीच करू शकत नाही." आता त्या एका वाक्याने सगळं संपलं होतं आणि दोघं वेगवेगळ्या वाटेवर निघाले होते. त्या क्षणी ना निरोप, ना शेवटचं आलिंगन, तर फक्त एक अपूर्ण शांतता होती. असेच अनेक वर्षे गेली. जान्हवी आता बदलली होती. ती आता आत्मविश्वासू होती. स्वतःच्या पायावर उभी होती. तिच्या आयुष्यात स्थिरता आली होती आणि तिच्या आयुष्यात नितीन होता. तो तिचा सहकारी होता. शांत, समजूतदार, स्थिर होता. तो तिच्यावर प्रेम करत होता, पण शब्दापेक्षा जास्त कृतीतून. आणि तिला त्याच्यासोबत सुरक्षित वाटायचं. ती स्वतःला समजावून सांगत होती की पहिलं प्रेम फक्त आठवण असतं, आयुष्य नाही. आणि मग एक दिवस ऑफिसच्या मीटिंग रूमचं दार उघडलं. ती आत गेली आणि तिचं हृदय थांबलं, कारण समोर मयूर उभा होता. तो थोडा अधिक परिपक्व, डोळ्यात पूर्वीसारखंच काहीतरी लपलेले भाव होते. तोही तिला पाहून थबकला. "जान्हवी?" ती शांतपणे म्हणाली. "हॅलो, मिस्टर मयूर." तिचं तुटक बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. तो परत आला होता, पण ती बदललेली होती. मीटिंग रूममध्ये काही वेळ पूर्ण शांतता होती. जान्हवीच्या हातातील फाईल थरथरत होती. मयूर तिच्याकडे पाहत होता. जणू वर्षानुवर्ष साठलेला प्रश्न त्याच्या डोळ्यात उभा होता. "तू इथे?" तिचा आवाज कोरडा होता. "हो, आमची कंपनी तुमच्या फर्मसोबत जॉईंट प्रोजेक्टवर काम करणार आहे." तो थोडा थांबला. "मला माहिती नव्हतं की तू इथे आहेस." तिने हलकंसं हसू दिलं. मग
जग लहान असतं, पण तिच्या आतमध्ये भूतकाळ वादळासारखा धडका देत होता. तो परत का आला आहे? त्या संध्याकाळी मीटिंगनंतर तो तिच्या केबिनबाहेर थांबला. 5 मिनिटं देशील? त्याचा आवाज शांत होता. ती काही क्षण विचारात पडली. नकार द्यायचा होता, पण काही प्रश्न अजूनही अपूर्ण होते. दोघे ऑफिसच्या टेरेसवर उभे होते. मी परत आलो कारण मला शेवट हवा होता, तो सरळ म्हणाला. शेवट? ती हसली. शेवट तर खूप आधी झाला आहे. नाही जान्हवी, तो गैरसमज होता. मी तुला गमावलं, पण सत्य सांगायची संधीच कधी मिळाली नाही. हे ऐकताच तिच्या छातीत काहीतरी हललं. तो पुढे बोलू लागला. त्या दिवशी माया माझ्याकडे रडत आली होती. तिचा घरी काहीतरी प्रॉब्लेम होता. ती माझी फक्त मैत्रीण होती. तिचा हात पकडणं ते फक्त तिला शांत करण्यासाठी होतं. त्यात काहीच नव्हतं आणि तुझा गैरसमज झाला. पण मग तू माझ्या मागे का नाही आलास? तिचा आवाज थरथरला. तेव्हा तो शांतपणे म्हणाला, आलो होतो, पण तू माझं ऐकायलाच तयार नव्हतीस. आणि मग माझ्या बाबांचा ट्रान्सफर झाला. मला अचानक शहर सोडावं लागलं. ती स्तब्ध झाली. तू एकदा तरी फोन करू शकला असतास. हो, केला होता, पण तुझा नंबर बदलला होता. दोघांमध्ये पुन्हा शांतता होती. मयूरने खिशातून एक जुना फोटो काढला. कॉलेज फेस्टिवलचा तो फोटो होता. ती आणि तो एकत्र असताना. मी हे कधी फेकलं नाही, तो म्हणाला. मी कोणासोबतही पुढे जाऊ शकलो नाही, कारण माझं मन तिथेच अडकलं होतं, तुझ्याकडे. जान्हवीच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिला आठवलं की त्या दिवशी तिने त्याला एकदाही पूर्ण ऐकलं नव्हतं. तिच्या अहंकाराने, तिच्या भीतीने प्रेमावर मात केली होती. पण आता खूप उशीर झाला होता. दुसऱ्या दिवशी जान्हवी ऑफिसला आली तेव्हा नितीन आधीच आलेला होता. आज उशीर झाला, असं तो हसून म्हणाला. ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. नितीनच्या चेहऱ्यावर विश्वास होता. नितीन, ती थांबली. माझ्या भूतकाळाबद्दल तुला काही सांगायचं आहे. तो शांतपणे बसला. मी ऐकतोय, तू बोल. त्यानंतर तिने सगळं सांगितलं. कॉलेज, पहिलं प्रेम, गैरसमज आणि कालची भेट. हे सर्व सांगताना नितीन एकदाही मध्ये बोलला नाही. पण शेवटी तो फक्त एवढंच म्हणाला की तू अजूनही त्याच्यावर प्रेम करतेस का? आता तो प्रश्न तिच्या छातीत घुसला, पण ती उत्तर देऊ शकली नाही. त्या रात्री तिला झोप लागली नाही. मयूरचे शब्द तिच्या कानात घुमत होते. मी कुणासोबत पुढे जाऊ शकलो नाही, पण दुसऱ्या बाजूला नितीन होता, जो तिच्या प्रत्येक निर्णयात तिच्यासोबत होता, जो तिला श्रेय देत होता, जो तिला समजून घेत होता. पहिलं प्रेम ते वादळासारखं असतं, उत्स्फूर्त, वेडं. आणि वर्तमानातील प्रेम ते सावलीसारखं असतं, शांत, सुरक्षित, स्थिर. ती स्वतःलाच विचारत होती, मी काय गमावलं होतं आणि आता काय गमावणार आहे? दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये मयूर तिच्यासमोर उभा राहिला. मी तुला परत मिळवायला आलो नाही, तो म्हणाला. मी फक्त एवढंच सांगायला आलो की मी कधीच तुला फसवलेलं नव्हतं. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. आता खूप उशीर झालाय, मयूर. तो हलकसा हसला आणि म्हणाला, कदाचित, पण कधीकधी सत्य उशिरा का होईना मिळालं तरी मन मोकळं होतं. ती त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या मनात 2 आवाज होते. एक म्हणत होता, पहिलं प्रेम कधी विसरता येत नाही. आणि दुसरा म्हणत होता की जे आज तुझ्यासोबत आहे त्याला दुखावू नकोस. त्या संध्याकाळी नितीनने तिचा हात धरला. मी तुला जबरदस्तीने धरून ठेवणार नाही, तो म्हणाला. पण मला एकच माहिती आहे की प्रेम म्हणजे फक्त भावना नाहीत, ते निर्णय असतात. तिच्या हृदयात काहीतरी तुटलं आणि काहीतरी नव्याने उभं राहिलं. त्या रात्री ती आरशासमोर उभी होती. आरशात तिला 2 जान्हवी दिसत होत्या. एक कॉलेजमधली, जिच्या डोळ्यात स्वप्न होती, जी पहिल्या प्रेमासाठी जगायला तयार होती. आणि दुसरी आत्ताची, जी आयुष्याने खूप काही शिकलेली होती, जिला स्त्रियाचं मूल्य कळलं होतं. दुसऱ्या दिवशी मयूरने तिला मेसेज केला, एकदा भेटशील? शेवटचं. ती बराच वेळ स्क्रीनकडे पाहत राहिली. मग तिने हो असं टाईप केलं. कॉलेजजवळचा तोच जुना कॅफे. दोघं समोरासमोर बसले. तू आनंदी आहेस? मयूरने थेट विचारलं. ती थोडा वेळ शांत राहिली. हो आहे, पण पूर्णपणे? आता त्याचा प्रश्न खोल होता आणि तिच्या डोळ्यात हलकं पाणी आलं. पूर्णपणे आनंदी कोणीच नसतं, मयूर. मग तो पुढे झुकला. जान्हवी, मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो. अनेक वर्ष गेली, पण काहीच बदललेलं नाही. तिच्या हृदयाची धडधड वाढली. पहिलं प्रेम, ते खरंच कधी संपतं का? माझ्यासोबत चल, असं तो अचानक म्हणाला. ती थक्क झाली. काय? हो, आपण पुन्हा सुरुवात करू शकतो. यावेळी गैरसमज नकोत. मी तुला गमावलंय एकदा, पुन्हा नाही. आता त्याच्या डोळ्यात वेडसर आशा होती आणि काही क्षणभरासाठी तिलाही खरंच वाटलं की सगळं सोडून त्याच्यासोबत जावं. पण
पुढच्या क्षणी नितीनचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला. नितीन, जो तिला दररोज विचारतो, जेवलीस का? जो तिच्यासाठी थकलेल्या दिवसामध्ये शांतपणे तिच्यासाठी चहा करतो, जो तिच्या भूतकाळावर प्रश्न न करता तिच्या वर्तमान काळाला धरून ठेवतो. मग ती हळू आवाजात म्हणाली, मयूर, प्रेम फक्त धडधड नसतं, ते जबाबदारी देखील असतं. तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. म्हणजे? त्याचा आवाज तुटला. म्हणजे मी परत तिथे येऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये नितीनने शांतपणे विचारलं, भेटलीस का? तिने मान हलवली. तो अजूनही माझ्यावर प्रेम करतो, ती सरळ बोलली. नितीन काही क्षण काहीच बोलला नाही. मग तो हसला, पण ते हसू वेदनादायक होतं. आणि तू? तो प्रश्न पुन्हा तिच्यासमोर उभा राहिला. ती त्याच्यासमोर बसली, त्याचा हात हातात घेतला. मी त्याच्यावर प्रेम केलं होतं, खूप, पण आता मी तुझ्यावर प्रेम करते. नितीनच्या डोळ्यात पाणी आलं. मला भीती वाटत होती. तो बोलू लागला की कदाचित मी तुझ्या पहिल्या प्रेमाशी कधीच स्पर्धा करू शकणार नाही. ती हळूच हसली. पहिलं प्रेम सुंदर असतं, पण ते अपूर्ण राहिलं म्हणून सुंदर आहे. पूर्ण आयुष्य जगायचं असेल तर स्थिर प्रेम लागतं. नितीनने तिला मिठीत घेतलं. त्याचा संयम तुटला नव्हता, तर तो विश्वासात बदललेला होता. त्याच दिवशी जान्हवीने मयूरला भेटायला बोलवलं. मी तुला माफ केलं आहे, ती शांतपणे म्हणाली. तो गोंधळला. पण मग? मग आपण दोघेही पुढे जाऊयात? त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तू खरंच बदलली आहेस, तो हसत म्हणाला. हो, कारण आता मला कळलंय की प्रेम म्हणजे फक्त कोणावर वेड्यासारखं झुकणं नाही. प्रेम म्हणजे रोज कोणासोबत तरी उभं राहायचं, हे निवडणं. मयूरने तिच्याकडे शेवटचं पाहिलं. मी तुला गमावलं नाही, तो म्हणाला. मी तुला एकदा प्रेम केलं आणि ते पुरेसं आहे, असं बोलून तो वळून निघून गेला. त्या संध्याकाळी जान्हवी आणि नितीन समुद्र किनारी बसले होते. सूर्य मावळत होता. काय विचार करतेस? त्याने विचारलं. ती बोलते की काही प्रेम आपल्याला घडवतात आणि काही प्रेम आपल्यासोबत आयुष्य घडवतात. त्याने तिचा हात घट्ट पकडला. यावेळी तिचं हृदय शांत होतं, कारण तिने भावना नाही, निर्णय निवडला होता. पहिलं प्रेम अंतिम असतंच असं नाही, तर ते आपल्याला प्रेम शिकवतं, पण अंतिम प्रेम ते आपल्याला आयुष्य जगायला शिकवतं. मयूर गेल्यानंतर काही दिवस जान्हवी बाहेरून शांत होती, पण आतून ती खूप काही अनुभवत होती. पहिलं प्रेम संपवणं सोपं नसतं, जरी निर्णय योग्य असला तरी. मनाला मात्र वेळ लागतो. त्या दरम्यान नितीनने तिच्यावर एकदाही दबाव टाकला नाही, तर तो फक्त तिच्यासोबत होता. एक संध्याकाळी ती अचानक म्हणाली, नितीन, तुला कधी वाटतं का की मी तुझ्याशी अन्याय केला आहे? तो म्हणाला, प्रेमात तुलना नसते जान्हवी, तू माझ्यासोबत आहेस हेच पुरेसं आहे. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तर तिकडे मयूरचा एकटेपणा आणि दुसऱ्या बाजूला तो त्याच शहरात होता, कारण प्रोजेक्ट संपेपर्यंत त्याला तिथेच राहावं लागणार होतं. तो कामात स्वतःला झोकून देत होता, पण रात्री एकटेपणा त्याला खात होता. त्याने तिचा नंबर डिलीट केला, पण मनातून नाही. फोटो जपून ठेवला, पण फ्रेममधून काढून ड्रॉवरमध्ये ठेवला. आता पहिल्यांदाच त्याने स्वीकारलं की प्रेम म्हणजे मिळवणं नाही. एका रात्री त्याने डायरीत लिहिलं, ती परत मिळाली नाही, पण ती चुकीची नव्हती. ती मोठी झाली होती आणि मी अजूनही आठवणीत जगत होतो. तर तिकडे जान्हवीचा आतला संघर्ष सुरूच होता. निर्णय घेतल्यावर देखील आठवणी मरत नाहीत. एका दिवशी जान्हवी जुन्या कॉलेज कॅम्पस पाहायला गेली. रिकामी आणि तोच कोपरा. तिथे पहिल्यांदा जान्हवी असं तो म्हणाला होता. तिने डोळे मिटले आणि क्षणभरासाठी तिला वाटलं, जर त्या दिवशी मी ऐकलं असतं तर. पण लगेच दुसरा विचार आला, जर तो गैरसमज झाला नसता तर कदाचित आयुष्यात मला नितीन कधीच भेटला नसता. आयुष्य काही घेतं कारण ते आपल्याला काहीतरी देणार असतं. एक दिवस नितीनने विचारलं की जर तो त्यावेळी परत आला असता आणि तुझ्या आयुष्यात कोणी नसतं तर तू त्याच्याकडे गेली असतीस का? हा प्रश्न कठीण होता. जान्हवी शांतपणे म्हणाली, कदाचित. हो. नितीनचा चेहरा क्षणभर पडला, पण ती पुढे म्हणाली, पण मी आयुष्य कदाचितवर चालवत नाही. पण आयुष्य कदाचितवर चालत नाही. आज मी कोण आहे ते त्या सगळ्या वेदनांमुळेच आहे. आणि आज मी ज्या माणसावर प्रेम करते तो तू आहेस. नितीनने डोळे मिटले. तो तिच्यावर विश्वास ठेवत होता, पण आता त्याला तिचं मनही कळलं होतं. काही दिवसांनी प्रोजेक्टचा शेवटचा दिवस होता. मयूर शेवटचं एकदा ऑफिसमध्ये आला. त्याने जान्हवीकडे पाहिलं. यावेळी शांतपणे, मी उद्या निघतोय, असं तो म्हणाला. तिने फक्त मान हलवली. धन्यवाद. तो पुढे म्हणाला, पण कशासाठी? मला माफ केल्याबद्दल. आणि मला शिकवलंस की काही प्रेम सोडून द्यावे लागतात, जपण्यासाठी.
तिच्या गळ्यात शब्द अडकले आणि तो निघून गेला. यावेळी तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण मनात शांती होती. काही महिन्यानंतर नितीन आणि जान्हवीचं लग्न ठरलं. लग्नाच्या आधीच्या रात्री ती बाल्कनीत उभी होती. तिने स्वतःला एक प्रश्न विचारला की मी योग्य निवड केली आहे का? तर आतून उत्तर आलं हो. कारण तू भीतीने नाही तर समजुतीने निर्णय घेतला आहेस. नितीन तिच्या मागे येऊन उभा राहिला. घाबरली आहेस का? तो हसून म्हणाला, थोडी. तो तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, मी वचन देतो, तुझ्या भूतकाळाशी कधी मी स्पर्धा करणार नाही. मी फक्त तुझ्या वर्तमानात आणि भविष्यात राहीन. त्यावर ती म्हणाली, आणि मी तुला वचन देते, तुला कधी तुलना वाटू देणार नाही. लग्नाच्या दिवशी मंगलाष्टकाच्या आवाजात तिच्या डोळ्यासमोर काही क्षण कॉलेजचे दिवस चमकून गेले. पण पुढच्या क्षणी नितीनचा हात तिच्या हातात घट्ट होता. ती हसली. पहिलं प्रेम तिच्या आयुष्याचा एक सुंदर अध्याय होता. पण पुस्तक अजून पुढे चालू होतं. काही वर्षांनी त्यांच्या लग्नाला काही वर्ष झाली होती. जान्हवी आणि नितीनचं आयुष्य शांत, स्थिर आणि प्रेमळ होतं. त्यांची मुलगी दिव्या त्यांच्या जगाचा आता केंद्रबिंदू झाली होती. त्या घरात हसू होतं, भांडणही होतं आणि तेही गोड. पण काही रात्री जान्हवी बाल्कनीत आकाशाकडे पाहत उभी राहायची. नितीनने एकदा विचारलं, काय शोधतेस? काही नाही, फक्त जुने तारे. एका दिवशी शहरात मोठे आर्किटेक्चर कॉन्फरन्स होती. जान्हवीला मुख्य वक्ता म्हणून बोलावलं गेलं होतं. ती स्टेजवर उभी होती. टाळ्यांचा गडगडाट झाला. ती खाली उतरली आणि गर्दीत तिला एक परिचित चेहरा दिसला, मयूर. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर वेदना नव्हती, तर एक शांत स्वीकार होता. तो पुढे आला. अभिनंदन जान्हवी, तू खूप पुढे गेली आहेस. ती हलकसं हसली. धन्यवाद. पण यावेळी तिचं हृदय धडधडलं नाही, तर ते शांत होतं. आणि तुझं काय? असं तिने विचारलं. तो म्हणाला, मी लग्न केलं नाही, पण एक छोटं असं डिझाईन स्टुडिओ सुरू केला आहे. कामात सुखी आहे. ती त्याच्याकडे पाहत राहिली. तू आनंदी आहेस? तो क्षणभर विचारात पडला. हो, कारण आता मी कोणालाही धरून ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. जे आहे ते मी स्वीकारायला शिकलो आहे. आता त्या वाक्यात परिपक्वता होती. नितीन देखील त्या कार्यक्रमात होता. जान्हवी आणि मयूर बोलताना त्याने पाहिलं. क्षणभर त्याच्या मनात जुनी असुरक्षता डोकावली. पण मग त्याने स्वतःला थांबवलं. तो तिच्याकडे आला. हाय, मी नितीन. मयूरने हात पुढे केला. मग तिघे काही क्षण शांत गप्पा मारत उभे राहिले. तेव्हा त्यांच्यात कोणतीही कटुता नव्हती, कोणतीही स्पर्धा नव्हती, तर फक्त 3 वेगवेगळे प्रवास होते. कार्यक्रमानंतर मयूर म्हणाला, मी आता पूर्णपणे मोकळा आहे. जान्हवी, तुझ्याबद्दल नाही, तर स्वतःबद्दल. ती हलकसं हसली. आणि मीही. तुला कधी वाटतं का, जर आपण त्या दिवशी वेगळं केलं असतं तर? ती शांतपणे म्हणाली, नाही, कारण त्यावेळी आपण जे होतो त्यानुसारच निर्णय घेतला आणि आज आपण जे आहोत ते त्या निर्णयामुळेच. मयूरच्या डोळ्यात समाधान होतं. घरी परतताना गाडीत नितीनने विचारलं, तुझं मन शांत आहे? ती त्याच्याकडे पाहून हसली. हो, कारण आज पहिल्यांदा मला कळलं आहे की मी काही गमावलं नाही, मी फक्त वेगळा मार्ग निवडला. नितीनने तिचा हात धरला. आणि मी रोज तुझी निवड करतो. तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण ते आनंदाचे होते. त्या रात्री जान्हवी डायरीत लिहित होती, पहिलं प्रेम आपल्याला स्वतःची ओळख करून देतं, दुसरं प्रेम आपल्याला आयुष्य देतं आणि कधीकधी दोन्ही योग्य असतात. फक्त वेळ वेगवेगळी असते. काही गोष्टी परत येतात फक्त आपल्याला खात्री देण्यासाठी की आपण योग्य निर्णय घेतला होता. मयूर परत आला, पण यावेळी तो तिच्या आयुष्यात जागा मागायला नाही, तर तिच्या आयुष्याबद्दल समाधान बघायला आला होता. आणि जान्हवी, ती आता कोणाच्या तरी आठवणीत अडकलेली मुलगी नव्हती. ती स्वतःचा निर्णय घेणारी आणि जगणारी स्त्री होती. त्यानंतर काही महिने असेच निघून गेले. नितीन कामात, जान्हवी तिच्या प्रोजेक्टमध्ये आणि त्यांची मुलगी तिच्या छोट्या जगात. पण एका दुपारी जान्हवीला एक ईमेल आला. तो मयूरचा होता. ते पाहून तिचं हृदय क्षणभर थांबलं. ती काही सेकंद स्क्रीनकडे पाहत राहिली. मग हळूच मेल उघडला. त्या मेलमध्ये लिहिलं होतं, जान्हवी, हे शेवटचं पत्र समज. फोन नाही, भेट नाही आणि मी शहर सोडतोय. परदेशात एक मोठी संधी मिळाली आहे. पण जाण्यापूर्वी तुला एक गोष्ट सांगायची होती. मी तुझ्यावर प्रेम केलं आणि ते खरं होतं. पण आता मी त्या प्रेमाला आठवण म्हणून जगतोय, ओझं म्हणून नाही. तू आनंदी आहेस हे पाहिलं आणि मला शांती मिळाली. कधीकधी पहिलं प्रेम मिळत नाही, कारण ते आपल्याला तयार करत असतं अंतिम प्रेमासाठी. तू माझ्या आयुष्याचा सुंदर अध्याय होतीस, मयूर. तिच्या डोळ्यात पाणी आलं. यावेळी वेदनेचं नव्हतं, तर पूर्णविरामाचं होतं. त्या रात्री तिने नितीनला मेल दाखवला. तो शांतपणे वाचत राहिला. तुला भेटायचं आहे का त्याला? त्याने विचारलं. ती काही क्षण विचारात पडली. मग मान हलवली. नाही, कारण आता काही बाकी नाही. नितीनने हलकंसं हसत तिचा हात धरला. मग ठीक आहे.
त्या रात्री जान्हवी जुन्या फोटो अल्बमकडे बघत होती. कॉलेजचे फोटो तिने घेतला. एक फोटो हातात घेतला. क्षणभर तिला त्याच्या आठवणी आल्या. डोळे मिटले. धन्यवाद, ती मनात म्हणाली, मला प्रेम शिकवल्याबद्दल. मग तिने तो फोटो परत अल्बममध्ये ठेवला. लपवून नाही, पण सन्मानाने. कारण आता ती आठवण होती, जखम नाही. काही महिन्यांनी मयूरच्या स्टुडिओबद्दल बातमी आली. त्याला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. जान्हवीने न्यूज पाहिली. ती हसली. नितीनने विचारलं, अभिमान वाटतोय? ती म्हणाली, हो, नक्कीच. कारण आपण ज्या लोकांवर प्रेम केलं ते चांगले करताना, त्यांची प्रगती होताना पाहणं हेही वेगळी शांती असते. एका रात्री झोपताना दिव्या विचारते, आई, तू बाबांवर का प्रेम केलंस? कारण त्यांनी मला निवडलं आणि मी त्यांना. आणि आधी? दिव्याचा निरागस प्रश्न ऐकून ती क्षणभर थांबली. आधी मी प्रेम शिकले. नितीन तिच्याकडे पाहून हलकंसं हसला. कारण त्याला माहीत होतं की त्या वाक्यात किती इतिहास दडला आहे. त्या रात्री जान्हवी बाल्कनीत उभी होती. पण यावेळी ती तारे शोधत नव्हती, तर ती वर्तमान अनुभवत होती. तिला कळलं होतं की पहिलं प्रेम आपल्याला स्वप्न देतं, दुसरं प्रेम आपल्याला घर देतं आणि कधीकधी दोन्हीच योग्य असतात. फक्त आपली वेळ वेगवेगळी असते. आणि काही लोक आपल्याला प्रेम शिकवतात, काही लोक आपल्याला प्रेम जपायला शिकवतात. पहिलं प्रेम अंतिम असावंच असं नाही. अंतिम प्रेम तेच असतं ज्याच्यासोबत आपण रोज जगण्याचा निर्णय घेतो. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.